नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपली मोसंबी बागेवरची फवारणी चालू आहे। याच्यामध्ये ज्यावेळेस ढगाळ वातावरण असतं आणि त्याच्यानंतर सलग पाऊस लागून राहतो, तर त्यामुळं बुरशीजन्य आजार हे झाडावरती जास्त येत असतात। विशेष करून बुरशीजन्य आजारामध्ये जे जीवाणूजन्य आजार असतात कॅन्कर सारखे, तर त्याच्यावरती आपल्याला आपल्या मोसंबी बागा असो अथवा संत्रा बागा असो, तर याच्यावरती व्यवस्थित फवारणी जाऊन देणं गरजेचं असतं। त्यामध्ये आपल्याला एक असं प्रोडक्ट घ्यायचं असतं बॅक टू क्लीन सारखं, म्हणजे जेणेकरून जे जीवाणूजन्य आजार असतात, जीवाणूजन्य करपा असतो, तर त्याच्यासाठी प्रभावी काम करेल। परंतु आपल्याला त्याचबरोबर शेतकरी वर्ग असा आहे की 3-3 वेळा फवारणी मारणं हे शक्य होत नाही। त्यामुळं आपल्याला यामध्ये एक कॉपर पण ॲड करायचं आहे, म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराइड। त्याचबरोबर आपल्याला याच फवारणीमध्ये आपल्या बागेवरती जी काय कोळी येत असते किंवा कीड रोग असतो, तो सुद्धा गायब झाला पाहिजे। कारण 3-3 वेळा फवारणी मारणं म्हणजे एवढं सोपं नसतं, आणि त्यामुळेच आपल्याला हे 3 औषधं एकत्र घ्यायचे। परंतु हे औषधं एकत्र चालतात का, हा पण मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आपण थोडंसं या ठिकाणी काय करू, आधी यांना टेस्ट करून बघू काही एकत्र चालतात का, आणि त्याच्यानंतर आपल्याला फवारणीला वापरायचे, म्हणजे जेणेकरून आपलं सगळं गायब झालं पाहिजे ना। आपल्या बागेवरची जी कोळी आहे किंवा मंगू आपण ज्याला म्हणतो, ते पण गायब झालं पाहिजे। त्याचबरोबर बुरशीजन्य आजार सगळे गायब झाले पाहिजे। आणि स्प्रे करताना नेहमी खोडावरती, कारण खोड खूप महत्त्वाचं आहे। पावसाळ्यामध्ये आपल्याला पूर्ण खोड कव्हर करणं गरजेचं असतं, जेणेकरून खोडापासून जे वरती जाणारे बुरशीजन्य आजार आहेत ते पण कमी झाले पाहिजे। त्याचबरोबर खोडाला खोडसड नाही झाली पाहिजे, मूळसड नाही झाली पाहिजे, याच्यासाठी सुद्धा। आणि त्याच्यावरती प्रभावी काम करणारं म्हणजे कॉपर। आता हे जे बॅक टू क्लीन घेतलं आपण, तर हे पूर्ण जीवाणूजन्य आजारावरती काम करतं। म्हणजे तुमच्या बागेवरती सिट्रस कॅन्कर येत असेल, जीवाणूजन्य करपा येत असेल, किंवा अन्य ज्या पण बुरश्या असतात, म्हणजे ज्या मॉइश्चर ज्यावेळेस वातावरणामध्ये असतं, तर त्यावेळेस फळांच्या देठाभोवती अटॅक करतात। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, थोडंसं आधी विरघळून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, हे साधारणतः 1-2-2.5 लिटर पाण्यामध्ये याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतोय। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे जे कीटकनाशक आहे इथिओम प्लस सायपर, तर याचा वापर करणार आहे। कारण हे जमतंय का नाही जमत हे पण आपण लाईव्ह बघणार आहोत, आणि त्याच्यानंतरच आपण याला फवारणीसाठी वापरणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्या एखाद्या प्रोडक्टची शंका असेल, म्हणजे आपण फवारणी करताना शंका जर असेल, तर पहिलं त्याचं थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून बघा। ते जर औषध फुटलं तर फवारणीसाठी याचा उपयोग होणार नाही, कारण आपण एवढी मोलामागाची फवारणी आणि आपला वेळ देतो। तर त्याचबरोबर आपल्या झाडावरती सुद्धा त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला भेटले पाहिजे। मित्रांनो, आता आपण पहिलं घेतलंय बॅक टू क्लीन याच्यामध्ये। आता दुसरं सरासरी तर आपण जे स्ट्रेप्टोसायक्लिन असतं ते सुद्धा वापरू शकतो, किंवा बॅक टू क्लीन असेल, किंवा अन्य इतर जे पण जीवाणूजन्य करप्यावरती जीवाणूजन्य जे आजार असतात त्यांच्यावरती काम करणारे प्रोडक्ट आहेत ते पण घेऊ शकतो। पण याच्यामध्ये आपण काय करतोय की मिक्स करून बघतोय, कारण हे फुटलं नाही पाहिजे, आणि जर फुटलं तर आपण हे कॅन्सल करू शकतो। तर त्यासाठी या काय फवारणीमध्ये सर्वच कामं करायचे असेल तर तुम्हाला हे काम तर करावंच लागलं। आपण थोडंसं जास्त घेतोय, कारण हे जरी फुटलं द्रावण तर लगेच लक्षात येईल आपल्या। सध्या तर आपण हे व्यवस्थित चाललंय 2 प्रोडक्ट, कारण शक्यतो ब्लू कॉपर आणि त्याचबरोबर जे स्ट्रेप्टो असेल किंवा बॅक टू क्लीन असेल, तर हे व्यवस्थित काम करतं। आतापर्यंत हे व्यवस्थित आहे, परंतु आता यामध्ये जेव्हा इथिओम सायपर आपण वापरू, तर त्याच्यानंतर हे फुटलं नाही पाहिजे। फुटलं तर द्रावण खराब, आणि नाही फुटलं तर मग आपण याला बिंदास वापरू शकतो। तिन्ही फवारण्याचं काम आपलं एकत्र होऊन जाईल, आणि त्याच्यानंतर आपल्याला वापरण्यासाठी कुठली हरकत नाही आहे। आपण साधारणतः याला एक 20 ml पर्यंत घेतोय, आणि जास्त द्रावण घेतल्यामुळं या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात येईल का नेमकं काय होतंय। आता हे आपण हळूहळू याच्यामध्ये मिक्स करूया, कारण काहीचं म्हणणं आहे की हे 3 औषधं एकत्र चालत नाही। जर हे एकत्र चालले नाही तर हे फुटायला पाहिजे, आणि हे जर फुटले तर आपण हे वापरू शकत नाही, आणि हे जर एकत्र फुटले नाही तर आपल्याला फवारणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण नाही आहे। आता हे 3 द्रावण एकत्र झाले, परंतु अजून कुठल्याही प्रकारचे असर आपल्याला या ठिकाणी वाटत नाही, आणि त्यामुळेच आपण याचा बिंदास वापर करू शकतो असं मला तरी वाटतं। परंतु 1 मिनिटात स्पष्ट होईल। आणि त्याच्यानंतर तुम्ही जर मोसंबी किंवा संत्रा बागेवरती फवारणीची करणार असाल, तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये फवारणी करताना पूर्ण झाड तसंच झाडाचं खोड हे पूर्ण व्यवस्थितरित्या आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे। कारण जे खोडावरती जी बुरशी पसरत असते, त्याच्यानंतर खोडसड आपल्या बागेमध्ये होत असते, फायटोप्थेरासारख्या बुरश्या येत असतात, आणि झाडांचं आळंसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित कव्हर करा, जेणेकरून तुमच्या बागेमध्ये जी गळ होत असते, म्हणजे आपण ज्याला भाप म्हणतो, तर ती गळसुद्धा नाही झाली पाहिजे। याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर व्यवस्थित झाडाचं खोड, त्याचबरोबर झाडाचं आळं आणि वरचं झाड जे आहे ते व्यवस्थित कव्हर करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे बुरशीजन्य, तसंच मंगूसाठी आपण याच्यामध्ये कीटकनाशक
तणनाशक घेतलेलं आहे आणि त्या हिशोबानं हे पूर्ण जर फवारणी झाली तर आपल्या बागेमध्ये कुठल्याही प्रकारची समस्या पावसाळ्यामध्ये येणार नाही. आता हे द्रावण आता जवळजवळ तयारच झालेलं आहे. तर हे एकदा दाखव. हे बघा कुठल्याही प्रकारे फुटलेलं नाही. आपण फक्त याच्यामध्ये जास्त औषधाचा वापर केला त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं निळसर दिसत असेल, परंतु द्रावण वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. कारण आपण भरपूर प्रमाणात या ठिकाणी बॅक टू क्लीनसुद्धा याच्यामध्ये वापरलेलं आहे. नगाटासुद्धा भरपूर प्रमाणात वापरलेलं आहे. ब्लू कॉपर म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराईडसुद्धा भरपूर प्रमाणात वापरलेलं आहे. आणि द्रावण आपण हे फवारणीसाठी एकदम योग्य आहे. आपल्याला रिझल्ट याचे 100% परफेक्ट भेटणार आणि त्याच्यानंतर आपण याला सहजरित्या आणि सोप्या पद्धतीने वापरू शकतो. म्हणजे तुम्हाला वेगळी फवारणी घ्यायची काही आवश्यकता या ठिकाणी नाही आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.